हॅलो, नमस्कार. कसे आहेत सर्वजण? मस्त मजेत ना? मजेतच राहा. दिवसाची सकाळ आपली मस्त झाली ना, की आपल्याला पूर्ण दिवस छान जातो. तसंच काहीसं आज माझ्या बाबतीतही घडलं आहे. तर आज माझी सकाळ तर खूप छान झाली आहे. तर असो. आणि ही जी बेडशीट आहे ना, तर ती Meeshoवरून घेतली आहे. फर्स्ट टाईमच अशी बेडशीट घेतली आहे. साइडने त्याला फुल इलास्टिक आहे आणि क्वालिटी ह्याची खूप छान आहे तसं बघायला गेलं तर. आणि ह्याची लिंक मी कम्युनिटीमध्ये पोस्ट करेल, तुम्ही नक्कीच चेक करा. आणि आता सगळ्या कामांची सुरुवात झाली आहे. तर किचनमध्ये आल्यानंतर पहिल्यांदा मी बनवायला घेतला आहे वडा सांबर. खूप दिवसांपासून प्रणवीचं चाललं होतं की मम्मी वडा सांबर बनव, कारण बऱ्याच दिवसांमध्ये बनवलाच नव्हता आणि तिला माझ्या हातचं सांबर खूप आवडतं. म्हणून इथे माझी सगळी खटपट चालली आहे ती वडा सांबर बनवण्यासाठी. इथे मी मस्त उडदाची डाळ रात्रीच भिजत घालून ठेवली होती. आता त्याचं बॅटर बनवून घेतलंय आणि त्याच्यामध्ये मस्त कोथिंबीर आणि कढीपत्ता असं कैचीने कट करून मिक्स करणार आहे. कारण असं जर खायचं म्हटलं ना, की मुलं वरण असो नाही तर भाजी असो त्याच्यातून ते अलगद असं बाहेर काढून ठेवतात, तर वड्यामधनं ते खाल्लं जातं. म्हणून मी इथे ते छान कट करून त्यामध्ये मिक्स करून घेणार आहे. आणि थोडंसं मीठ हवं असेल तर इथे आपण जिरे पूड पण टाकू शकतो. तर असं काही तर मी इथे एकदम साधाच वडा बनवते, अजून त्यामध्ये काही ऍड करत नाही. आणि या अगोदर पण काही ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल मी कसा बनवते वडा. तर डायरेक्ट असा भजीसारखाच तो तोडते, गोल असं त्याच्यामध्ये बनवत नाही. असं खायला पण सोपा पडतो. विश्वम पण एक एक घेऊन खातो आणि मस्त गरम गरम सांबर सोबत वडा असा खायला खूप भारी लागतो मला आणि त्यांना सगळ्यांनाच आम्हाला खूप आवडतो. आणि हा वडा मी नेहमी स्लो गॅसवरती मस्त असा फ्राय करून घेते, कारण ना तो आतमध्ये पर्यंत छान फ्राय होतो, नाही तर कच्चा राहू शकतो. आणि अशा प्रकारे इथे मस्त आज मी वडा सांबर जो बनवला आहे, कारण मुलांसाठी मी कधीच असं वेगळं काही बनवत नाही. जे आमच्यासाठी बनवते ना तेच त्यांच्यासाठी बनवते. पण कधीतरी असं होतं की त्यांना आपण जे खातो एखादी भाजी वगैरे ती त्यांना आवडत नाही, तर तेव्हा मात्र मी त्यांच्यासाठी बनवते आणि मग तेच आम्ही पण खातो. असं काही आमचं चालू असतं नेहमी. आणि एकदाचा फ्राय करून झालाय, आता परत मी इथे फ्राय करण्यासाठी घेते, कारण नाश्ता पण ना आम्ही असं पोट भरूनच करतो, म्हणजे जेवणाला लेट झालं तरी चालेल असं असतं. आणि आता परत इथे वडा फ्राय होईपर्यंत मी अगोदर फ्राय केलेला वडा खाऊन बघते मीठ वगैरे बरोबर आहे का. आणि खूप छान बनला आहे वडा, एकदम क्रिस्पी बनला आहे. आणि यामध्ये ना मी कधीच सोडा वापरत नाही, तरी सुद्धा वडा असा क्रिस्पी बनतो. तर असंच असतं माझं, जर एखादा पदार्थ आवडला ना तर तो मन भरून आणि पोट भरून खायचा. बघतायत ना कशी मन लावून खाते मी. काम माझं इथेच संपलेलं नाहीये. तर डीमार्ट मधून आम्ही बरीचशी शॉपिंग केली होती. तर बिस्किट पण आमचं असंच असतं की जेव्हा पण ना चहा कॉफी दूध जे काही आपण घेतो त्याच्यासोबत ना बिस्किट आम्ही खातोच. अगदी आम्हीच नाही तर मुलं विश्वम आणि प्रणवी सुद्धा हे खातात, तर ते सुद्धा म्हणजे बऱ्यापैकी आमचं खाणं असतं. तर इथे आमचा हा डब्बा नेहमी बिस्किटांनी भरलेलाच असतो. मग याच्यामध्ये पण प्रत्येकाच्या चॉईसची बिस्किट आहेत, कारण सतत एकच खाल्लं ना कंटाळा येतो. म्हणून कधी मोनॅको गुड्डे वगैरे असं सगळे बिस्किट पण इथे आणून ठेवले आहेत. कारण जर गुड्डे बिस्किट नसेल तर विश्वम अजिबातच चहासोबत बिस्किट खात नाही, त्याच्यामुळे हे स्टॉक मध्ये ठेवावंच लागतं. आणि ना ही आम्हाला सवयच झालेली आहे. आणि जर कधी बिस्किट खाल्लं नाही ना तर मग असं होतं की अरे आपलं काहीतरी राहूनच गेलं, काहीतरी असं विसरल्यासारखं वाटत राहतं सारखं. या स्टोरेज बॉक्स बद्दल मी तुम्हाला अगोदर सांगितलंच आहे किचन क्लिनिंगचा जो ब्लॉग होता त्यामध्ये. तर खूप युजफुल आहेत हे. आणि फ्रीज मध्ये आपल्याला अनेक वस्तू जेव्हा स्टोरेज करून ठेवायचे असतात ना तेव्हा हे बॉक्स आपल्याला खूप युजफुल आहेत. आता ही आहे एक नवीन वस्तू मी घेतलेली Meeshoवरून. तर मला ना फ्रीज साठी कव्हर हवं होतं, परंतु साईडला त्याला जे शेल्फ असतात ते मला नको होते.
कारण त्यामध्ये ना बऱ्याचशा वस्तू आपल्याकडून ठेवल्या जातात कित्येक दिवस, मग त्या बघितल्या जात नाही जर त्या लवकर उपयोगात येणाऱ्या नसेल तर. त्यामुळे मी हा एक प्लेन मध्ये कव्हर बघितला जो मला खूप आवडला. क्वालिटी देखील मला याची छान मिळाली आहे. तर आता तोच मी इथे फ्रीज वरती टाकून घेत आहे. ह्याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देईल किंवा कम्युनिटीला पोस्ट करेल, तुम्ही जाऊन चेक करू शकता. प्राइस वगैरे सर्व डिटेल्स तुम्हाला तिकडे बघायला मिळतील. संध्याकाळी ना ते कॉलेजतून आले आणि मग त्यानंतर आम्ही इथे चहा घेतला. मी तर चहा घेत नाही, परंतु माझ्यासाठी कॉफी बनवली आणि इथे आमच्या गप्पा चालल्या आहेत. रोज आम्ही ना दोघे जण चहा कॉफी जे काही घेत असू ना, तेव्हा दिवसभरामध्ये जे काही घडलं ते एकमेकांशी शेअर करतो आणि प्रत्येकाने असा वेळ काढावा, एकमेकांशी शेअर कराव्या गोष्टी. दिवसभर तर तितकासा वेळ म्हणजे आपण ठरवूनही एकमेकांना देऊ नाही शकत. प्रत्येकाला ज्याची त्याची कामं असतात, ते कॉलेजमध्ये त्यांच्या कामांमध्ये बिझी असतात, मी पण घरामध्ये बिझीच असते कामामध्ये. तर होईल तितका वेळ ना आपण एकमेकांसोबत स्पेंड करावा असं मला वाटतं. चला तर मंडळी, असं काही आमचं चाललंय छान मस्त. मग कसा वाटला हा ब्लॉग तुम्हाला, मला कॉमेंट करून नक्कीच सांगा आणि भेटूया लवकरच एका नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत काळजी घ्या आणि मस्त रहा. बाय बाय.